सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी गुरुवारी थेट शाळेला कुलूप ठोकलं। या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे सुमारे 110 विद्यार्थी शिक्षण घेतात। शाळेसाठी 5 शिक्षक मंजूर असताना त्यापैकी एका शिक्षकाची बदली इतरत्र करण्यात आली होती। त्यातच उरलेल्या 4 शिक्षकांपैकी आणखी एका शिक्षकाला अन्य शाळेत पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती व्यक्त करत गावकऱ्यांनी यापूर्वीच वरिष्ठांकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं गुरुवारी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एकवटून शाळेला टाळं ठोकलं। शाळेचं कुलूप बंद झाल्याची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। अखेर दुसऱ्या शाळेत पाठवण्यात आलेल्या शिक्षक 1.5 तासानंतर पुन्हा नाचनभट्टी शाळेत रुजू झाल्यानं गावकऱ्यांनी आपलं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं आणि या शाळेचं कुलूप उघडलं। सध्या हा विषय शांत झाला असला तरी शिक्षण विभाग भविष्यात नेमकी काय भूमिका घेतो याकडे नाचनभट्टी वासियांचं लक्ष लागलं आहे।